मी गिरीश जोशी, रोडपाली रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचा चेअरमन. आमच्या असोसिएशनमध्ये 100-125च्या वरती सोसायटीज रजिस्टर आहेत आणि आज आमच्याकडे 4 महिन्यापासून पाण्याचा प्रश्न एकदम गंभीर आहे आणि याची जबाबदारी प्रशासनातला कुठलाच डिपार्टमेंट घेत नाही आहे. आज 4 महिन्यापासून इथे सगळं उंच उंच इमारती आहेत, या टँकरवर अवलंबून आहेत आणि त्याच्यात पाणी खराब येतोय. प्रशासनाला विचारायला गेलो तर ते MGPवर ढकलतात, सिडको महानगरपालिकेवर ढकलते. बस हेच यांचं गोल उत्तरं आहेत, गोलमोल उत्तरं यांच्याकडे. आणि सर्वात मोठी गोष्ट इथे अशी आहे का हा वार्ड, आमचा जो वार्ड आहे हा उपमहापौरांचा वार्ड आहे, तरी आम्हाला ह्या प्रश्न उद्भवत आहेत. आणि या टँकरच्या पाण्यामुळे इथे लहान मुलं चालू झालेले आहेत, इथे बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना त्रास होतोय. त्याच्यामुळे भरपूर इथे प्रॉब्लेम्स चालू आहेत. तर आमची प्रशासनाकडे विनंती आहे का एकमेकांवर ढकलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. तुम्ही काहीतरी ठोस पावलं उचला आणि लवकरात लवकर लोकांना इथे पाणी द्या. म्हणजे आठवड्यातून 1-2 दिवस तर पूर्वी उन्हाळ्यापासून पाणी तर म्हणजे येतच नव्हतं आणि या सध्या महिना ते जवळजवळ 20-22 दिवस झाले, त्या तिथपासून आता तर पाणी म्हणजे नच्या बराबर येत आहे. बिलकुल म्हणजे अतिशय म्हणजे एक वेळ सुद्धा पाणी देऊ शकत नाही असं पाणी येत आहे. किती हो, टँकर रोजचे 5-6-7 टँकर मागवावेच लागतात, त्याशिवाय पाणी पुरवठा पूर्ण होतच नाही. उपमहापौरांकडे सगळ्यांकडे तक्रार केली, सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा तक्रार केली, सगळ्यांकडे तक्रार केली, पण तक्रारीला ते काय म्हणतायत का तिकडून MGP पासूनच सप्लाय नाही आहे. ते सप्लायचा तुटवडा आहे. त्यांनी त्यांचे रेकॉर्ड्स पण दाखवले, सगळं काही दाखवलं. त्यांच्या हिशोबाने त्यांना जेवढं पाणी पाहिजे त्या हिशोबाने पाणी मिळत नाही आहे. न मिळाल्या कारणामुळे सर्वीकडं समप्रमाणात सप्लाय होत नाही आहे. जे उतार तसं जिथे जिथे ज्या बिल्डिंगला मिळेल, कोणाला नाही मिळतंय. तर या सगळ्या याच्यामध्ये फार विचित्र अवस्था झालेली आहे. टोटल कळंबोली नोडमध्ये ही अशीच परिस्थिती आहे आणि याचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. म्हणजे आता अशी अवस्था झाली आहे का सोसायटीजवळ पैसे सुद्धा नाही आहे का ते टँकर विकत घ्यावे आणि लोकांना जर चार्ज मारला तर लोकसुद्धा पेमेंट देण्यासाठी उद्रेक करतात. कोणी म्हणजे प्रत्येकजण नाकारतात. तर राहावं व जगावं कसं हे सगळं म्हणजे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी संजय कांकरी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.